धेनुकासुराचा उद्धार आणि कालिया मर्दन. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, आता श्रीकृष्ण आणि बलराम यांनी 6व्या वर्षात पदार्पण केले होते. त्यांना आता गायींना चरण्यास घेऊन जाण्याची परवानगी मिळाली होती. सर्व गायींना घेऊन श्रीकृष्ण, बलराम आणि ग्वालबाल वृंदावनाच्या हिरव्यागार वनात जात. गायीच्या मागे श्रीकृष्ण आपली बासरी वाजवीत जात. त्यांच्या मागे बलराम आणि ग्वालबालक येत. ते वन फळाफुलांनी भरलेले होते. नाना प्रकारचे पक्षी आपल्या मधुर स्वरात गायन करीत. अशा या सुंदर वृंदावनास पाहून श्रीकृष्ण, बलराम आणि सारे साथी अत्यंत आनंदित झाले. येथून थोड्याच अंतरावर एक भले मोठे घनदाट अरण्य होते. त्यात ताडाची अनेक झाडे होती. तेथे ताडाची फळे पिकून खाली पडत. त्यात पिकलेल्या ताडफळांनी ग्वालबालांवर मोहिनी घातली. ते श्रीकृष्ण आणि बलरामांना ती फळे तोडून देण्याची विनंती करू लागले. त्या वनात धेनुकासुर नावाचा एक दैत्य गाढवाच्या रूपात राहत होता. तो या वनात कोणासही येऊ देत नसे. कोणी आल्यास त्याला आपल्या जीवास मुकावे लागे. बलरामांनी आपल्या मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी एका ताडाच्या झाडास मिठीत घट्ट धरून त्याला जोरात हलविले. त्यावेळी त्या झाडाची पिकलेली ताडफळे खाली पडली आणि मुलांनी ती सर्व वेचून घेतली. तितक्यात त्या झाडाच्या हलविण्याच्या आवाजाने धेनुकासूर नावाचा राक्षस क्रोधाने धावतच तेथे आला. त्याने बलरामांवर हल्ला केला. मागच्या 2 पायांनी त्याला मारण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु तितक्यातच बलरामांनी त्याचे मागचे 2 पाय धरून उचलले आणि गोल गोल फिरवून एका विशाल वृक्षावर आपटले. त्या वजनाने तो वृक्ष उन्मळून खाली पडला. तो पडताना शेजारच्या वृक्षांवर पडून तो सुद्धा खाली पडला. धेनुकासुराचा त्यातच अंत झाला. ग्वालबाल ते दृश्य पाहून आनंदाने नाचू लागले. देवतांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. ग्वालबालांनी ती फळे यथेच्छ खाल्ली आणि उरलेली घरी सुद्धा नेली. यानंतर कमललोचन भगवान श्रीकृष्ण आणि बलराम आपल्या मित्रांसह व्रजमध्ये आले. त्यावेळी श्रीकृष्णांच्या कुरळ्या कुरळ्या केसांवर गायींच्या खुरांनी उडालेली धूळ पसरली होती. डोक्यावर मोरपंखी मुकुट होता. केसात वनातील नाना प्रकारची फुले गोवली होती. नेत्रांमध्ये एक प्रकारचा मिस्किल भाव होता आणि मुखावर मनोहर स्मित होते. ते मधुर मुरली वाजवीत होते. तो गोड आवाज ऐकून अनेक गोपी आपापल्या घरातून बाहेर आल्या. त्यांचे नेत्र कितीतरी वेळापासून श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी आसुसले होते. त्याला पाहताच त्यांची दिवसभराची विरह वेदना शांत झाली. घरात येताच यशोदा आणि रोहिणीने त्या दोघांना वात्सल्यपूर्ण भावाने जवळ घेऊन खूप लाड केले आणि त्यांचे आवडीचे पदार्थ त्यांना खाण्यास दिले. एके दिवशी श्रीकृष्ण आपल्या ग्वालबालांसह यमुनेच्या किनारी गेले होते. तो आषाढ मास होता. सूर्य जणू आगीचे सिंचनच करीत होता. कडक उन्हामुळे सर्व ग्वालबालांना आणि गायींना अतिशय तहान लागली होती. यमुनेच्या एका डोहात कालिया नावाचा एक भयंकर विषारी नाग वास्तव्य करून होता. त्याच्या विषाने तेथील पाणी अत्यंत विषारी झाले होते. अति तहानेमुळे त्या बालकांनी ते पाणी पिले. तसेच गायींना सुद्धा ते पाणी पोटभर पाजले. परंतु थोड्याच वेळात त्या सर्व गायी आणि बालके त्या विषाच्या प्रभावाने निचेष्ट होऊन पडली. श्रीकृष्णांनी आपल्या अमृत दृष्टीने त्या सर्व बालकांकडे आणि गायीकडे पाहिले तेव्हा ते सर्व झोपेतून जागे झाल्याप्रमाणे उठून बसले. श्रीकृष्णाने त्या डोहाच्या वर असलेल्या वृक्षावर चढून पाण्यात उडी मारली. पाण्यात आरामात झोपलेला कालिया पाण्याच्या हालचालीने उठला आणि पाण्यावर आला. त्याला एक सुकुमार श्यामवर्ण बालक दिसला. कालियाने श्रीकृष्णाच्या शरीरास विळखा घालून त्यास तो आवळू लागला. तत्काळ भगवंताने आपले शरीर बारीक करून त्याच्या विळख्यातून आपली सुटका करून घेतली. नंतर त्या अजस्त्र नागाच्या फण्यावर चढून त्याच्यावर मुष्टी प्रहार करून त्यास जर्जर करून सोडले. कालिया श्रीकृष्णाच्या भक्कम प्रहारामुळे रक्त ओकू लागला आणि असहाय्य झाला. श्रीकृष्णाने कालियाच्या फण्यावर नाचून ते छिन्न भिन्न करून टाकले. त्यावेळी तो भयंकर नाग श्रीकृष्णांना शरण गेला. आपल्या पतीची अशी मरणोन्मुख अवस्था पाहून कालियाच्या पत्नी श्रीकृष्णास शरण आल्या आणि त्यांनी कालियासाठी जीवदान मागितले. थोड्याच वेळात कालिया सुद्धा शुद्धीवर आला. त्याने भगवंतांची स्तुती केली आणि जीवदान मागितले. श्रीकृष्णाने त्याला आपल्या समस्त सखे, सोयरे
आप्त मित्र यांच्यासह यमुनेचे पात्र सोडून समुद्रात जाऊन राहण्याची आज्ञा दिली. भगवंताच्या आदेशानुसार कालिया आपल्या परिवारासह यमुनेचा डोह सोडून समुद्रात निघून गेला. यानंतर त्या डोहातील यमुनेचे पाणी शुद्ध झाले. श्रीकृष्ण ज्यावेळी कालियाचे मर्दन करून पाण्यातून बाहेर आले त्यावेळी नदीच्या किनाऱ्यावर नंद बाबा, यशोदा, रोहिणी आणि शेकडो गोपगोपी डोळ्यात प्राण आणून श्रीकृष्णाच्या बाहेर येण्याची वाट पाहत होते. तो येताच यशोदेने श्रीकृष्णास हृदयाशी घट्ट धरून ठेवले आणि त्यावेळी तिच्या नेत्रातून आनंदाचे अश्रू झरझर वाहू लागले. समस्त ग्वालबाल अत्यंत आनंदित झाले. त्या दिवशी सर्वजण खूपच थकून गेले होते. त्यामुळे त्या रात्री ते यमुनेच्या किनारीत झोपले. ते व्रजमध्ये गेलेच नाही. ते उन्हाळ्याचे दिवस होते. तेथील वन संपूर्णपणे वाळून गेले होते. अर्धरात्रीच्या वेळी त्या वनामध्ये अचानक आग लागली आणि त्या आगीने थकून झोपलेल्या व्रजवासियांना घेरून घेतले. सर्वजण घाबरून गेले आणि त्यांनी भगवान बालकृष्णांची शरण घेतली. श्रीकृष्णाने तो भयंकर अग्नी पिऊन टाकला आणि सर्वांचे त्या भयंकर आगीपासून रक्षण केले. येथे अध्याय 15, 16 आणि 17 संपला. प्रलंबासुराचा उद्धार. शुकदेव परीक्षितास पुढे सांगू लागले, राजन, एके दिवशी श्रीकृष्ण आणि बलराम आपल्या साथीदारांसह वनात गायींना चरविण्यासाठी घेऊन गेले होते. तेथे प्रलंबासूर नावाचा एक राक्षस ग्वालाच्या रूपात आला आणि श्रीकृष्ण बलरामाने त्यास तत्काळ ओळखले. त्यांनी त्या ग्वालबालाशी मैत्रीचा प्रस्ताव स्वीकारला. सर्वांनी खूप खेळ खेळले. एका खेळात 2 दल केले होते. एकाचा नायक श्रीकृष्ण आणि दुसऱ्याचा नायक बलराम होता. या खेळात जिंकणाऱ्या दलाचे खेळाडू हरलेल्या दलातील मुलांच्या पाठीवर बसून नियोजित स्थानापर्यंत जात. तो नवीन ग्वालबाल श्रीकृष्णाच्या पक्षात होता. त्याने बलरामाला पाठीवर बसविले आणि धावत सुटला. नियोजित स्थान निघून गेले तरी थांबलाच नाही. खूप दूरवर जाऊन त्याने बलरामास खाली उतरविले आणि आपले खरे असुर रूप धारण केले. तो प्रलंबासूर नावाचा एक दैत्य होता. त्याने बलरामांना पाठीवर बसविले आणि आकाशात उडाला. त्याचा वेग आणि रूप पाहून क्षणभर बलराम घाबरले, परंतु दुसऱ्याच क्षणी स्वतःला सावरून घेऊन त्यांनी त्या असुराच्या मस्तकावर मुष्टीप्रहार केला. त्याने त्या असुराचे शिर चूरचूर झाले आणि तो रक्त ओकू लागला. त्याची चेतना नष्ट झाल्याने तो भयंकर आवाज करून खाली जमिनीवर पडला. ग्वालबालांनी पाहिले की बलरामाने त्या असुराचा वध केला आहे. त्यावेळी सर्वांनी त्यांचा जय जयकार केला. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, श्रीकृष्ण, बलराम आणि समस्त ग्वालबाल खेळण्यात मग्न असताना सर्व गायी हिरवा हिरवा चारा खात दूरवर गेल्या आणि चुकून बांबूच्या वनात शिरल्या. तेथे वादळाने बांबूची झाडे एकमेकांवर घासली जाऊन महाभयंकर अग्नी लागला. सर्व ग्वालबाल घाबरून गेले. गायी मार्ग चुकल्याने भीतीने जोरजोरात थांबरू लागल्या. त्या सर्व ग्वालबालांनी श्रीकृष्णाची शरण घेतली आणि त्या भयंकर आगीपासून वाचविण्याची आर्त स्वरात प्रार्थना केली. श्रीकृष्णाने सर्वांना डोळे मिटून थोडा वेळ शांत राहण्यास सांगितले. सर्वांनी डोळे मिटून घेतले. त्याच वेळी श्रीकृष्णाने तो भयंकर अग्नी पिऊन टाकला. अशा प्रकारे श्रीकृष्णाने दुसऱ्या वेळी ग्वालबाल आणि गायींचे अग्नीपासून रक्षण केले होते. ग्वालबालांनी ज्यावेळी आपले डोळे उघडले त्यावेळी ते भांडीर वृक्षाजवळ होते. श्रीकृष्णाची ही दिव्य लीला पाहून सर्वांना कळून चुकले की श्रीकृष्ण एक देवता आहे. त्यावेळी सायंकाळ झाली होती. सर्व गोपगण आपल्या गोधनासह श्रीकृष्ण बलरामांना बरोबर घरी परतले. व्रजमध्ये गोपी त्यांची वाट पाहतच होत्या. श्रीकृष्णाशिवाय एक एक क्षण त्यांना युगासारखा वाटत असे. श्रीकृष्णाचे दर्शन होताच त्या परमानंदात मग्न झाल्या. घरी आल्यानंतर ग्वालबालांनी आपल्या कुटुंबियांना श्रीकृष्ण आणि बलरामांच्या अद्भुत लीलांचे, जे प्रलंब दैत्यास मारण्याची, दावानलापासून गोधन आणि ग्वालबालांची रक्षा करण्याची या लीला रसभरीत वर्णन करून सांगितल्या. हे ऐकून व्रजवासियांची खात्री झाली की श्रीकृष्ण आणि बलराम हे मानव रूपातील मोठे देवताच आहेत. यानंतर वर्षा ऋतूचे आगमन झाले. आकाशात निळे निळे ढग जमा होऊ लागले. विजा चमकू लागल्या आणि भारी वर्षा होऊ लागली. येथे अध्याय 18, 19 आणि 20 संपला. ओम हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.